वळूया आता पुढील बातमीकडे. मिरजेतील प्रभाग 5 या ठिकाणी महाराणा प्रताप चौक ते प्रांताधिकारी कार्यालय हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. महापालिका वारंवार निवेदने देऊनसुद्धा दखल घेत नसल्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी शिंदे गटांच्या शिवसैनिकांनी रस्त्यावर झोपून अनोखे आंदोलन केले. या आंदोलनामुळे सुमारे 2 तास वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनादरम्यान चर्चा करण्यासाठी आलेले महापालिका शहर उपअभियंता महेश मदरे यांच्या वर्तनावर शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना धारेवर धरले. यामुळे परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली होती. मात्र पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या सतर्क मध्यस्थीमुळे वातावरण शांत झाले आणि अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. शिवसेना शहरप्रमुख विनायक सूर्यवंशी, गजानन मोरे, विजय शिंदे, चंद्रकांत मैगुरे, प्रकाश अहिरे, जब्बार मुजावर, सुरेश केंगार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व नागरिक सहभागी झाले. 3 आमदार आहेत. काय कामाचे आहेत काही आमदार? 2 जनतेने निवडून आलेले, एक पप्ट आमदार आहे. या आमदारांनी कळायला पाहिजे. आमदाराचं ऑफिस फक्त शाळा किती काय 10 किलोमीटर आहे का काय? 5 मिनिटाचं अंतर आहे. इथं कोर्ट आहे, लहान मुलांची शाळा आहे, बँक आहे. वयस्कर लोक पेन्शन आणत जातात, तहसीलदार आपल्याला जातात. काय कळते की नाही तिने काय जातात ना, ते काय फॉर्च्युनर गाडीबद्दल जातात. पण त्या जनतेला बघा हो, कधी आलेलं असते, लोकांनी मतदान टाकल्यावरच तुम्ही निवडून आलेलं असते. लक्षात ठेवा. जनतेच्या जीवावर आले म्हणजे त्या जनतेचं जरा बघून घ्यावं. एवढं आमदारांना कळू दे. सत्तेचं आहे आम्हाला मान्य आहे. सत्तेचं काय झालं, लोकांनी काय कामं करायची नाहीत का आपण? पुढं प्रांत ऑफिस आहे, तहसील ऑफिस आहे, लहान मुलींची शाळा आहे, कोर्ट आहे. एवढं तर त्यांना कळायला पाहिजे. त्यांनी आता महापालिका ग्रामपंचायतून डिक्लेअर करावं आणि विषय संपवावा. अशी परिस्थिती आज मिरजेची महापालिकेची आहे. महापौर आमचा जरी असला तर रस्त्याचं काम करायचं कुणाचं काम आहे, रस्ते सुचवायचं कुणाचं काम आहे? वार्डातल्या नगरसेवकाचं आहे. पण वार्डातले नगरसेवक 5 वर्षाने येणार आहेत का इथं? स्वतः निवडून आल्यानंतर त्यांचं काम आहे ना रस्ता सुधारायचं किंवा रस्ता करायचा किंवा रस्ता नाही. महापालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात आहे. हे लाज वाटायला पाहिजे आपल्या नगरसेवकांना. पण हे रस्ता करायचा काय, लोकांना सुविधा द्यायचं का नाही द्यायचं हे त्यांचा विषय आहे. त्यांनी पैसे देऊन निवडून आलेले आहेत, म्हणून त्यांना विचारायचं जनतेचा अधिकार नाही. आज इथं मिरज मार्केटपासून महाराणा प्रताप चौकापासून आपल्या किल्ल्या भागातल्या रस्त्याच्या जे खड्डे पडलेले आहेत त्या अनुषंगाने आंदोलन झालं होतं. पण या रस्त्याचं काम आता मंजूर आहे. 25-26 DPDCतून नगरोत्थानमधून या रस्त्याचं काम मंजूर आहे. ते तात्काळ पूर्ण करून घेत आहे. आंदोलनाच्या अनुषंगाने रस्त्याची आवृत्ती मग 2 दिवसात या रस्त्याचं पॅचवर्क करून रस्ता लोकांना हे करून देतो. तो विषय नाही आहे. तर आम्ही अगोदरच या रस्त्याचं निविदा पूर्ण करून त्या रस्त्याची वर्क ऑर्डर स्टेजला आणून ठेवलेलं आहे. ते मंजूर झालं का आम्ही रस्ता करणार. म्हणजे मिरज शहरामध्ये जे काही खड्डे आहेत ते मंजूर घेण्यासाठी महानगरपालिकेतून पॅचवर्कची निविदा ओपन झालेली आहे, म्हणजे मंजूर झालेली आहे. त्या पद्धतीने येत्या एक अर्धा दिवसामध्ये भागातील सर्व खड्डे मुक्त मिरजेतील सगळे खड्डे पूर्ण करून घेण्याची कारवाई करत आहे. ते MP म्हणून आम्ही पूर्ण करू. एकीकडे आंदोलन बोलताय तुम्ही, आंदोलकांची बोलत होता आणि खाली मी आंदोलन आलं नाही. आंदोलन आता आल्यानंतर आंदोलकांची चर्चा केली. आंदोलन त्यांना मी जे काही रस्त्याच्या बाबतीत आहे चर्चा केल्यानंतर त्यांच्याशी ते त्यांच्या आल्यानंतर आक्रमकता बघून प्रत्येकाशी 1 to 1 बोलून त्यांचं निराकरण केलेलं आहे. आणि आता DD पवार यांची कमिशनर मॅडमकडे एक मीटिंग होती सकाळपासून. कालच म्हणून त्यांची मीटिंग लागली, त्याप्रमाणे ते आयुक्तांची मीटिंग लागली. आम्ही प्रश्न विचारले त्यांच्याकडे बोट ढकलू नका. तुम्ही स्वतः आम्ही तुम्हाला विचारतोय. नाही, मी 4 प्रभागात आहे. इथं त्यावेळी बांधकाम विभाग म्हणून आपली जबाबदारी पाहिजे की नाही? तो केलेलं आहे, काम करून घेतो.